इथे आपण बेसन लाडू करण्यासाठी 4 वाट्या बेसन, 2 वाटी पिठी साखर व 1 वाटी तूप घेतलेले आहे. तूप 2 चमचे टाकून बेसन भाजायला घ्यायचे आहे. बेसन मंद आचेवर व्यवस्थित खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे आणि बेसन भाजतानाच वरून तूप ॲड करत राहायचे आहे. एकदमच तूप टाकून घ्यायचे नाही. परत नंतर सर्व बेसन भाजून झाल्यानंतर पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. पाण्याचा हापका मारल्यामुळे बेसनला व्यवस्थित छान टेक्स्चर येतं आणि पिठी साखर घालून सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे एकसारखं पिठी साखर घालून आपल्याला एकसारखं करून घ्यायचे आहे. नंतर लाडू वळायला घ्यायचे आहेत. लाडू वळून एकसारख्या आकाराचे तयार करून घ्यायचे आहेत. कुठलाही लाडू बसला जाणार नाही. अगदी गोल गरगरीत मस्त लाडू होणार आहे. आणखीन तुपाचे प्रमाण तुम्ही थोडंसं वापरू शकता व पाण्याचा शितोडा थोडासा मारल्यानंतर लाडूला टेक्स्चर खूप छान येतं. मस्त आहे. अशी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. एकदम गोल गरगरीत असे बेसन लाडू खूप चविष्ट तयार होतात. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.